मला वाटलं तुम्ही घरीच भेटा. अरे वेदांत शास्त्री, या यावर या. तुमचं दुःख खरंच अपार. आईचं छत्र गेलं, आता आपण सगळं धीरानं घेतलं पाहिजे. या बसा आणि प्रथम तुम्ही तुमचे अश्रू थांबवा पाहू. दिगंबर शास्त्री, माझ्या आईचं कसं होणार? काय अगदी लहान मुलासारखं करणार? काय होणार? ब्राह्मण स्त्री थेट स्वर्गात जाणार हे काय मी तुम्हाला सांगायला हवं? अहो, पण त्यासाठी आधी अंत्यसंस्कार व्हावा लागतो म्हटलं. म्हणजे सिद्धेश्वर अंत्येष्टीस येणार नाही. सिद्धेश्वर अंत्येष्टीस येणार नाही आणि हे तुम्ही मला आता सांगता? काय येणार नाही तो? त्याचा धर्म आहे तो. आपलेच पाय आपल्याच गळ्यात अडकले म्हटलं. आपलेच पाय आपल्याच गळ्यात? सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद आहे. खर तर सिद्धेश्वर अंत्येष्टीस निघाला सुद्धा होता, पण तो वासुदेव आडवा आला आणि तुम्ही मुकाट निघून आला. मग मी काय करायला हवं होता? मुसक्या बांधून आणायचं असतं. पण मी पेशवाईचे दिवस नाहीत हे. वासुदेव घरात असताना माझा जीव काही वर आला नव्हता. तुमचा जीव ब्राह्मणाच्या रक्षणाकरता खर्ची पडला असता तर सार्थकच झालं असतं. माझ्या आईचा पार्थिव तिकडे अंत्यसंस्काराची वाट पाहत आहे आणि तुम्ही ही व्यर्थ बडबड का करत आहात दिगंबर शास्त्री? व्यर्थ? ही चर्चा व्यर्थ वाटते तुम्हाला? वेदांत शास्त्री, तुमचं दुःख मी जाणतो, पण लक्षात घ्या, तुमच्या आईचा अंत्यसंस्कार हे फक्त निमित्त आहे. एक किरवंत सत्यनारायणाच्या पूजेत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून संघर्षाला उभा राहिलाय. आपल्या एकूणच धर्म, रूढी, परंपरांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. आपण फिकरानं तोड द्यायला पाहिजे. मला एक गोष्ट समजत नाही. सिद्धेश्वर जोशी केवळ तीर्थप्रसादासाठी आला असताना त्याला अपमानित करून भर पूजेतून का हकलून दिलं? वा भले, तुम्हीच तर सिद्धेश्वराचं अस्तित्व प्रथम माझ्या नजरेस आणून दिलं. माझं कर्तव्यच होतं ते, पण त्याला तुम्ही लगेच हाकलून द्याल असं वाटलं नव्हतं. धर्मशास्त्री, तुम्ही मगाशी म्हणालात सिद्धेश्वर अंत्येष्टीस यायला तयार होता. हो, पण वासुदेव आडवा आला. हो, बरोबर. म्हणजे आपली समस्या सिद्धेश्वर नाहीच आहे, वासुदेव आहे. प्रथम बंदोबस्त वासुदेवाचा व्हायला हवा. त्याचा बंदोबस्त होईपर्यंत माझ्या आईचं घरात प्रेत सडत ठेवू? प्रसंग काय आणि चर्चा काय? योग्य तीच करतोय. ब्राह्मण धर्म जिवंत राहावा असं वाटत असेल तर वासुदेव एका फटक्यात जमीनदोस्त व्हायला पाहिजे. वासुदेवाची हत्या? हे पाप आहे. ब्राह्मणाची हत्या करायची म्हणजे? ब्राह्मणाची नव्हे, एका किरवंताची हत्या. अशा किरवंताची की ज्यानं आपलं वडिलोपार्जित अंत्येष्टी कर्म सोडलं. नुसतं सोडलं नाही तर त्याची निंदाही करतो, समानतेची भाषा करतो. इतकंच काय, पण लग्न देखील श्रेष्ठत्व प्राप्त ब्राह्मणाच्या मुलीशी करायची भाषा करतो. आता प्रश्न उरला पापाचा. धर्मशास्त्रानुसार शूद्रास ठार केले तर कोणतेही पातक लागत नाही.
शूद्र आणि किरवंत दोघेही अधमच, तेव्हा हे पाप नाही. नाही नाही दिगंबर शास्त्री नाही. तेव्हा परमेश्वरा कोणत्या पापाची शिक्षा? ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस उदरात जपलं, जन्म दिला, कस्ता खाल्ल्या वाढवलं, त्या मातेच्या निपचित पडलेल्या देहाला मी सद्गती देऊ शकत नाही. मी पापी आहे, मी करंट आहे. मातृऋणातून माझी सुटका नाही. दिगंबर शास्त्री, माझा निर्णय झाला. माझ्या आईचा अंत्यसंस्कार मी करणार. तुमचं डोकं बिकं फिरलं की काय वेदांत शास्त्री? एका वेद पंडितानं अंत्येष्टी सारखं अधम कर्म करायचं? अहो लोक काय म्हणतील? त्यावेळी मी माझा धर्म पाळणं श्रेष्ठ. अंत्यविधी मी करणार. लोकांना मला अधम म्हटलं म्हणू दे, प्रेत करण्या म्हटलं म्हणू दे, वाणी टाकलं टाकू दे. थांबा वेदांत शास्त्री, तुम्हाला कोणी वाईट टाकणं हे मला मुळीच मान्य नाही. ज्यानं तुमच्या आईचा अंत्यसंस्कार करायचं नाकारलं, त्या सिद्धेश्वराचं खरंच आपण वाईट टाकलं पाहिजे. यापुढे त्याला अंत्येष्टीचं एकही काम मिळतं का नाही? पण ते कसं शक्य आहे? शक्य आहे. पोटाला चटके बसू लागले की तो सुतासारखा सरळ होईल. इतकंच काय, त्याचा तो भाऊ वासुदेव, तो देखील लाचार होऊन पायाशी येईल. वा 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 दिगंबर पंत वा. या तुमच्या निर्णयानं स्वर्गीचे देव सुद्धा खुश झाले असतील. माझ्या आईचं काय? चिंता करू नका वेदांत शास्त्री. तुमच्या आईचा अंत्यसंस्कार वाडीचे किरवंत गोकर्ण शास्त्री करतील. ढबू शास्त्री, तुम्ही आताच्या आता निघा. वेदांत शास्त्राला माझा निरोप द्या. म्हणावं मी बोलवलं. चला निघा. दिगंबर शास्त्री, जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा शास्त्रार्थ मी करतो. पण आज केवळ मीच संकटात सापडलो असताना मी केवळ नावाचा वेदांत शास्त्री करतो. या पदाचे खरे मानकरी तुम्ही दिगंबर शास्त्री, तुम्ही.